छोटा मालक आपल्या हरण्याला घेऊन कसं जातोय, तेच नात असते. बघा पाणी दाखवतोय हरण्याला, पाणी पाजतोय. खरंच मित्रांनो, एखाद्या मुक्या प्राण्याला जर मनापासून जीव लावला ना, तर तो आपल्याला काहीच करू शकत नाही. त्याचं एक जिवंत उदाहरणच आहे. बघू शकताय तुम्ही. हरण्याचा मालक हरण्याला घेऊन येतोय. त्याचा ऐकतो देऊ मित्रांनो. बघा बघा मित्रांनो, हे प्रेम बघायला भेटते आपल्याला. खरंच असं कमी बघायला भेटते या शर्यत क्षेत्रात. कारण या क्षेत्रात पैसा हा महत्वाचा झालाय सगळ्यांना. प्रेम जे बघायला भेटायचं ते आपल्याला बघायला भेटते. हरण्या आणि त्याचा मालक. आता त्याचा मालक त्याला खाली बसवणार आहे. बघू शकताय तुम्ही. काय बस, खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. मित्रांनो, तुम्ही बघितलं हरण्या आपल्या मालकाचं कसं ऐकतोय. छोटा मालक म्हणला खाली बस, आणि तो खाली बसलाय आणि त्याला तो गोंजारतोय. मित्रांनो, खरंच असं क्षण जर बघितलं तर ह्या कलियुगाच्या काळात पण कुठंतरी दैवी शक्ती आहे हे दिसतंय. कारण या आत्ताच्या काळात माणूस माणसाला विचारत नाही, आणि एका मुक्या प्राण्यामधलं आणि ह्या लहान बाळाचं प्रेम बघून वाटतंय की अजून दैवी शक्ती आहे. बघू शकताय तुम्ही, गोंजारतोय ते कसा. मारत नाही तुला, वाच पण नाही. बघा मित्रांनो, खरंच नवल वाटेल तुम्हाला हा व्हिडिओ बघितला तर. कारण एखादा शर्यतीचा बैल म्हणलं तर मोठ्या लोकांना पण माणसांना पण मारतो. त्याचं वय पण नाही आता तेवढं, 4, 5, 6 वय असेल त्याचं. पण तो बिनधास्त त्यासोबत एखादा मित्र असल्या शाळेतला खेळतो, आणि तो पण शांत बसतो हरण्या. कारण त्याला पण मग कळतंय की हा आपला छोटा मालक आहे, त्याला मारलं नाही पाहिजे, त्यासोबत आपण पण खेळलं पाहिजे. मला मारणार का तो? नाही मारणार. मी गुजरू. बघा मित्रांनो, हरण्या शांत आहे, मला पण मारत नाही. बघा मुख्य प्राण्याला मित्रांनो जर जीव लावला ना, तर खरंच आपल्या एखादा मोठा भाव असेल तेवढा तो आपल्याला जीव लावतो, प्रेम देतो आणि समजून घेतो. खिलार जातीतला हा देखना बैल आहे. तुझं सगळं ऐकतोय तो. बस म्हणला की बसतोय, उठ म्हणला की उठतोय हरण्या, है का नाही? शाळेत गेल्यावर करमतं का हरण्या नसल्यावर? शाळेत गेल्यावर हा भरतो. तुझ्या आठवण येते ना. मित्रांनो, बघा छोटा मालक कसा चळतोय आपल्या बैलाला, हरण्याला. आणि हरण्या पण शांत एकदम बसलेला आहे. हेच असते निस्वार्थ प्रेम जे म्हणतात ते. हेच मुख्य प्राण्यामधलं आणि आपल्या मालकामधील प्रेम. मित्रांनो बघा,
एका मुख्य प्राण्यामधलं आणि लहान बाळाचं काय नातं असतं हे आपल्याला ह्या व्हिडिओतून दिसून येते. हरण्या आणि त्याचा छोटा मालक. खरंच अशी शहाणी बैल आपल्याला कमी बघायला भेटतात. मित्रांनो, आपण बघू शकताय एवढ्या लांब येण्याचं कारण, आता शर्यतीचा बैल म्हणलं तर ॲग्रेसिव्हपणा किंवा राग, आणि आपण बघताय त्याचा छोटा मालक आहे तो पायाच्या मध्ये तर गोंजारतोय त्याला, तरी निवांत उभा राहिलाय हरण्या. म्हणजे ह्याच्यावरूनच कळतंय की त्याचा स्वभाव किती शांत आहे आणि बैल किती शहाणा आहे. तर त्यासाठी आपण इथपर्यंत आज आलो. काय नाव आहे तुझं? नाव काय तुझं बाळा? शौर्य. बैलाचं नाव आपल्या हरण्या. कितवीत आहे शाळेला? नर्सरी. मग शाळेत गेल्यावर हरण्याची आठवण येते का? हा मित्रांनो, नर्सरीत आहे तो, पण प्रेम बघा त्याचं किती आहे. मुख्य प्राण्यावर एखाद्या लहान मुलांचं प्रेम, तसा प्राणी पण आपल्या दावणीला लागतो, जसा हरणे त्यांच्या दावणीला आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन मुलाखत घेणार आहोत, जरा काहीतरी वेगळं. कारण 3 फेऱ्यातल्या बैलांच्या आपण भरपूर मुलाखती घेतलेल्या आहेत आतापर्यंत. तुम्ही पाहता पण आपलं चॅनल कायम बघत असता आणि प्रेम पण देत असता. आज आपण आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी या गावामध्ये. एक असाच प्रचंड हुशार आणि प्रचंड वेगाचा बैल आहे हरणे आपल्यासोबत दिसतोय. तुम्ही आता मला विचारचाल पण कमेंटमध्ये की एवढ्या लांब मुलाखत घ्यायला का आला. त्याचं कारण की हरण्याकडे बघितलं आणि त्याचे मालक आहेत किरण पवार, तर आपल्याला माणूस आणि एक प्राणी त्याच्यामधलं जर नातं जर खरंच ओळखायचं असेल तर त्या दोघांच्याकडे बघितल्यावर कळून येते. ती मुलाखत पाहिल्यावर पण तुम्हाला कळेल, आपण त्यात व्हिडिओ पण टाकू. खरंच एखादं घनिष्ठ नातं प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये होऊ शकतं का, तर त्याचं जिवंत उदाहरण आहे हरण्या आधी किरण दादा. तर आपण मुलाखत घेऊया संपूर्ण आणि त्याचा संपूर्ण इतिहास आज जाणून घेऊया. तर दादा, पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा. माझं नाव किरण दिलीप पवार, मणेराजुरी गाव माझं, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. हा आपण हरण्या कुठून घेतलेला? हा माझ्या मित्राचा बैल आहे माझ्या. 1.5 वर्ष झालं माझ्या जवळ आलाय. 1.5 वर्ष होऊन गेलं माझ्या जवळ येऊन. आता त्याचा व्हिडिओ आपण बघितलं, इंस्टाग्रामला बघितलं, एवढं व्हायरल आहे ती. एवढा शहाणा कसा काय तो? कारण जसं तो सांगल ना एखाद्या माणसाप्रमाणे तो सगळं ऐकतो तुमचं. हो, ऐकतो. त्याचं काय, पहिला आला त्यावेळेला तो एवढा म्हणजे शांत होता, भीत होता माणसाला. मग मी ज्या टायमाला त्याला जवळ गेलो की लांब पळून जायचा, मग त्याला थोडं हळूहळू सवय लावली, चोळाय सवय. त्याला ज्यावेळी विश्वास पटला बाबा आपल्याला हा काय करत नाही, त्यावेळी तो सांगेल तसं ऐकायला. नंतर मी जवळ चाललो, हा आमचा मुलगा, हा पण जवळ चालला, हा जवळ गेला की तो लगेच खाली बसायचा. इतका तो म्हणजे शांत परत आला. आता शर्यतीची बैल म्हटलं तर ॲग्रेशन जास्त असतं. हो, असते की. त्याच्याकडे बघितलं तर तसं काहीच वाटत नाही, कारण आता पण तो गोंजारतोय, हा, तिकाल तो निवांत उभा राहिलाय. तो लय शांत आहे, असा दावणीला खूप शांत आहे. रागीट पण तेवढाच आहे, पण इथे घरात ना खूप शांत. मित्रांनो, त्याकडे तुम्ही बघताय शांत एकदम उभा राहिलेला आहे. आता तुम्ही सांगितलं पहिल्यांदा भुजार होता, नक्की काय करायचं आल्या? हा नाव याचं असताना याचं नाव भुजार हरणे आहे. सुरुवातीला आल्यापासून याचं म्हणजे जेव्हा बारका होता ना तेव्हापासून याचं नाव असतानाच भुजार हरण्या पडले. मग त्यावेळी कसं करायचं, लोक अशी गोळा वगैरे झाली ना, उसळायचा, असा भुजून जायचा कुठे पण, त्याला राग कंट्रोल व्हायचा नाही, माणसांना तो भ्यायचा जास्त किंवा मस्ती करायचा, असा करायचा. मग इथे आल्यानंतर सुरुवातीला पण तसाच होता, परत थोड्या दिवसांनी जो शांत होत गेला तो पूर्ण आता शांतच झाला, आता काय अडचण नाही. मग शर्यतीला गेल्यानंतर करतो तो, मस्ती करतो, पण घरी लय शांत. कोणीही जवळ जावा, घरातलं काय अडचण नाही, मोकळा जरी असला तरी पण काय प्रॉब्लेम नाही त्याला. आता तुम्ही त्याला शेतात घेऊन जाता आणि हाक मारता हरण्या म्हणून, तो तुमचं ऐकतो सगळं? हो, लगेच ऐकतो, लगेच येतो. हरण्या माघारी म्हणलं की लगेच येतो तो, जात नाही. ऐकतो कसं काय? त्याला आता त्याला देवाने काय आता ज्ञान दिले ते आपल्याला काय माहित नाही.
पण सुरुवातीला मला वाटलं तो येणार नाही माघारी. मग हरण्या इकडे माघारी म्हटल्यानंतर तो आला माघारी. मला वाटलं चुकून काय तर आला असेल. परत 2-3 वेळा तसंच झालं. हरण्या ये म्हटलं की लांब गेला जायचा परत. हरण्या ये मी चाललोय म्हटलं की परत यायचा, अडवायचा, उड्या मारायचा. त्याच्या मनात नसलं बाबा घरात जायचं तर मला अडवायचा तो, जाऊ नको थांब, खेळायचंय मला, अजून उड्या मारायच्या आहेत, असा करायचा तो. मला येऊनच द्यायचं नाही घरात, तो तिथंच थांबवायचा. मग त्यावेळेस तुम्हाला कळालं की ते तुमचं सगळं ऐकतं? हा, त्यावेळी मला कळलं तो बाबा ऐकतोय माझं, त्याला समजतंय माझं बोलणं, मी काय म्हणतोय. त्याला काय करायचं तो व्यक्त करू शकतोय बाबा. त्याला बोलायला जरी येत नसलं तर बाबा त्याला बाबा थांबवायचा राहणार तर तो अडवू शकतो. त्याच्या मनातलं तो सांगू शकतो न बोलता सुद्धा. हे त्यावेळी मला कळालं. मग त्यानंतर मी त्या फोटोशूट केलं, व्हिडिओ शूट केला आणि इंस्टाग्रामवरती टाकला. म्हणजे लोकांना पण कळावं बाबांनो, प्राण्यांना सुद्धा समजू शकतात माणसाच्या भाषा, किंवा माणसांना सुद्धा प्राण्याची भाषा समजू शकते. फक्त एकमेकांना मन जोवा लागतात आणि एकमेकांचं जाणून घ्यायला लागतंय. त्याही मला कळालं. असा एखादा कुठला क्षण सांगसाल की तो क्षण असा घडलाय की खरंच तुमच्या आयुष्यात तो कायम लक्षात राहणार, हरण्याचा आणि तुमचा? क्षण म्हणजे सुरुवातीलाच तो असं झालं ना. सुरुवातीला त्याला मी मोकळा सोडला होता रानात आणि माझ्या काय हे नव्हतं, म्हणजे उड्या मारायला तो ऐकन झालता. मग मी उड्या मारलाय म्हणून कसं म्हणजे हे वाटतं, इन्स्टेंट वाटतो ना बैल बाबा आपला उड्या मारतोय, मस्ती करतोय. मग मी व्हिडिओ घ्यायला आलो आणि व्हिडिओ घेता घेता मग घरी मला फोन आला ना लगेच माघारी म्हणून. मग मी हरण्या म्हटलं, हरण्या मी चाललोय बघ घरी, मला लवकर घरी जायचं, चल लवकर, उशीर झालाय, अंधार पडायला आलाय. तर तो अक्षरशः माझ्या पुढे आला, मला घरीच येऊन दिला नाही, म्हटलं अजून खेळायचंय, उड्या मारायला लागला, थांबेच ना, येऊनच दिला मला. तो सुरुवातीचा क्षण आहे तो अजून माझ्या लक्षात आहे. मित्रांनो, खरंच असं कमी बघायला भेटतंय आपल्याला. त्या हरण्यानं मला इथपर्यंत खेचून आणलं. कारण का तर मी त्याचा व्हिडिओ बघितला, जसं त्यांनी सांगितलं तो व्हिडिओ मला पण आलेला, मी बघितला. मी 3 तास गाडीवरनं प्रवास करून त्यापर्यंत पोहोचलो. म्हणजे एखादा मुका प्राणी असतो ना, तो खरंच एखाद्याचं लक्ष वेधून घेत असतो आणि आकर्षित करत असतो. हरणे आहे ना एक वेगळा बैल, म्हणजे आकर्षण जास्त आहे त्याकडं. समजूतदार आहे, समजूतदार आहे, खूप समजूतदार आहे. आता हा लहान मुलाच्या जवळ गेला तर तो लगेच बसणार खाली, ये माझ्या जवळ ये, मला चो गोंजर. लहान मुलांचं लाल आहे बैलांना, मारत तर नाहीच, पण तो मुलगा जवळ गेला की त्याला कळतं हा आपल्या जवळ आहे, हा आपल्या संग खेळायचा, तो बसतो लगेच खाली, त्याला अंगावरती खेळून देतो, काही करतो तो. आता दुसऱ्याने कोणी त्याची व्यसन धरली तर तो धरून देत नाही, पण हा व्यसन धरून लोंबकाळा तर याला काय करत नाही. मग त्याला कळतं बाबा आपला कुणाला धरून द्यायचंय, कुणाला नाही, कोण आपल्या बाबांनो काळजी करतंय, आपला कोण प्रेम करते, हे सुद्धा त्याला समजतंय. इतका छान आहे तो. आता मित्रांनो, त्याचं करिअर बघूया. कारण त्या कोणत्या शर्यतीत तो धावतो किंवा कशा प्रकारे त्याचे नंबर आहेत किंवा बक्षिसं किती घेतली, त्याचं काय सांगता? म्हणजे तुमच्या इकडं कसं असतं शर्यती? आमच्याकडे आरत परत शर्यत असते, 4 किलोमीटर अंतर असतं, एकच गट असतो, 10 किंवा 12-15 गाड्या अशा एकदम सुटतात एका गटात. मग जायचं तिथून कलर घेऊन माघारी यायचं, जो रेगला 1, 2, 3 येईल त्याचा 1, 2, 3 नंबर बक्षीस डिक्लेअर, असं असतं आमच्याकडे. ह्याचे किती नंबर आहेत? याचे भरपूर नंबर आहेत, भरपूर म्हणजे सांगता येत नाही एवढे नंबर आहेत. महिन्यातून 3 ते 4 वेळा हा रेसला असतोच. त्यामुळे आता माझ्याकडे येऊनच 1.5 वर्ष झालं, त्यामुळे आता भरपूर नंबर झाले. तरी किती अंदाजे किती झाले असतील त्याचे रेकॉर्ड ब्रेक, 1 नंबरची, 2 नंबरची? भरपूर, तरी सांगता येत नाही. 50 वरचे 1 नंबर झाले मोठ्या मोठ्या मैदानाला, आणि 2-3 नंबरचे काय मोजायचे माप नाही, एवढे झाले. म्हणजे 150+ झाले असते. हा, झाले असेल तेवढे. आता ती रेकॉर्ड करायसाठी काय काय म्हणजे व्यायाम असतो किंवा काय तुमच्याकडे? कारण आमच्या इकडे वेगळ्या पद्धतीत सगळं असते. 3 फेऱ्यात बैलाला पळायला लागतं. आता इकडे तुम्ही सांगितलं गोल राऊंड असतो आणि त्यातनं फिरायला लागतं. आमच्याकडे वर्कआउट भरपूर असते, कारण आमच्याकडे अंतर 4 किलोमीटर पळायला लागतं ना सतत एकसारखं. त्यामुळे त्यांना आऊत भरपूर लागतं, वर्कआउट जास्त. जसं आर्मीमध्ये मुलांना ट्रेनिंग असतं तसं यांचं पण ट्रेनिंग असतं. वर्कआउट म्हणजे बॉडी म्हणा वगैरे जिथल्या तिथं लागतं यांना पळायसाठी. त्यामुळे यांचं वर्कआउट भरपूर असतं. खाना पण त्या मापचा असतोच, पण ते फिटनेस मध्ये राहण्यासाठी जे लागतंय ते करायला लागतं यांना 4 किलोमीटर अंतर पळण्यासाठी. इथं मी सगळी जोडाजोडी करत होतो, तर तो जरा असा कान टाव करायला लागला आणि भावारला. त्यांनी मला सांगितलं की त्याला असं वाटलं की डॉक्टर किंवा काहीतरी असं आले, त्यामुळे तो तुमच्याकडे बघायला लागला एकटक.
आणि नजर अशी माझ्या वरून हटवत नव्हता तो. म्हणजे त्याला कळतं की नवीन कळतं बाबा नवीन माणूस आलाय तो काय करायलाय तो लक्ष देतोय काय करतोय काय नाही. तुम्ही आता त्याच्या तुम्ही त्याला वाटलं ना बाबा तुम्ही डॉक्टर नाही वाटलं म्हणताना तो तुमच्यापाशी शांत पडला तो थांबत नाही असा दुसऱ्या कोणापाशी. त्याला बाबा ते कळलं बाबा तुम्ही काय करत नाही याला म्हणून तो आता उभा राहिलाय तुमच्यापाशी तो येत पण नाही जवळ. त्याला कळतं बाबा आपला बाबा हा माणूस काय करणार आहे काय नाही इंजेक्शन आहे काय याच्याकडे सगळं कळतं त्याला. आता त्या छोट्याचा पण व्हिडिओ आपण केला. हा त्याला पण मारत नाही तो. नाही त्याला तर अजिबातच मारत नाही. बाकीच्यांना एक वेळ काय पण करेल पण हा जवळ आला एकदम शांत. ते महादेवाचा नंदी कसा असतोय की नाही तसा प्रकार आहे तो लय निवांत. मला तुमच्याकडे आणि हरण्याकडे बघून एक मित्रांनो खरंच जे माणसातलं आणि प्राण्यामधलं जर आटूत नातं ते काय असतं ते आज खरंच मला उदाहरण जिवंत बघायला मिळालं. कारण मी भरपूर लोकांच्या कुठनं ऐकलेलं की प्राण्यामधलं आणि माणसामधलं नातं एक वेगळंच असतं. जे माणसामधले नातं नसतं. कारण माणूस काहीतरी मतलबासाठी आपल्यासाठी एकत्रित असतो मैत्री करत असतो भेटत असतो आपण फिरत असतो. पण हा मित्रांनो मुका प्राणी आहे त्याला मतलब काय नाही तो फक्त आपल्या मालकासाठी पळत असतो. आणि ती खरंच आज मला इथं बघायला भेटलं की एक मुका प्राणी आपल्या मालकासाठी काहीही करू शकतो. तो तुमचं सगळं ऐकतो किंवा काय. सकाळी रानात ज्यावेळेस तुम्ही आता नेता मी बघितलंय व्हिडिओ पण बघितलाय तो सरळ येतो आणि दुसरे ज्यावेळेस तुम्ही बैलगाडी झुपता त्यावेळेस तो मोकळा असतो त्यावेळेस तो आडावतो. होय जाऊन देत नाही त्याला पुढे. त्याला जो आपण आता तो रानात असला बैल नेली रानात दुसरी बैलगाडी झुपून आता मी जायचंय म्हटलं रानावर पण बैल दुसऱ्या रानात जायचंय तर जाऊन देत नाही तो. त्याची इच्छा असली त्याला यायची तर तो म्हणतो मला झोप मला घेऊन चल दुसऱ्याला घेऊन जाऊन देत नाही. आडवतो तो जाऊनच देत नाही गाडीच पुढे जाऊन देत नाही. म्हणजे तो सांगतो तुम्हाला की हा मी येणार आहे मला घेऊन चल. मग त्याला तो आडवायला लागला की मग त्याला काहीच बाबा हाला यायला आपल्या सोबत यायचंय. हा बघा मित्रांनो तो सांगतो आपल्या मालकाला की बाबा मला झुपा मला पण यायचंय दुसऱ्या बैलाला काढा. आता तो काय आता एक्झॅक्ट काय कळतंय का तुम्हाला तो काय सांगतोय. आता जवळ सारखा येतोय तो काय म्हणा तो जवळ येतो तो म्हणतोय मला गोंजर मला जवळ थांबलाय मला गोंजर. त्याला फक्त प्रेमाची अपेक्षा बाकी त्याला काही नाही. माणसातलं फक्त त्याला प्रेम पाहिजे निस्वार्थी प्रेम आहे त्याचं. तो तुमच्या तुम्ही त्याकडे काय पण अपेक्षा करा तो पूर्ण तुमची अपेक्षा करणार. फक्त त्याला त्याच्या माणसाकडून एकच अपेक्षा आहे फक्त प्रेम एवढं त्याला लागते बाकी त्याला काय लागत नाही. एक वेळ एका टायमाला वैरण त्याला जर कमी घातली तर तो काय म्हणत नाही बाबा कमी जास्त. फक्त तुम्ही जेवढं त्याला प्रेम दिला तेवढं तो प्रेमाची अपेक्षा आहे त्याला बाकी काय नाही त्याची. त्याचं एखादं आठवणीतलं मैदान कुठलं सांगचाल तुमच्या कायम आठवणीत राहील. तो एमकर मंडीला एका 3 लाखाला मैदानला एक झालता आधी. मग आता गेल्या वर्षी माझ्यात मैदान चालूच होती थोडा आजारी पडला होता. आजारानं मला वाटतं दुसरं नाही तर तिसरं मैदान असेल. मला वाटलं पण नव्हतं त्या मैदानाला बाबा आपला बैल एवढा पळेल म्हणजे असं घालायचा म्हणजे रेसला घालायचा म्हणून घातला होता मी. आणि त्या मैदानात तो भरपूर म्हणजे एक अर्धा किलोमीटर असा अंतर टाकून आलता पहिल्या मैदानाला. त्यावेळी माझा ऊर भरून आलता बाबा नो. तर मी म्हणलं हरणे आज आपलं पहिलं मैदान आहे आणि तुला बाजी मारायला लागते. अर्धा किलोमीटर अंतर टाकून बैल आलता त्यावेळी माझा ऊर भरून आलता बैलाला इकडे बघून बाबा त्यानं माझं ऐकलं. तुमचं डोळं पाण्यानं भरलं होतं त्या दिवशी. कारण आजारात उठून पहिल्याच मैदानाला एवढं पळायचं म्हणजे पण हे नाही हो जिद्द असल्याशिवाय पण पळू शकत नाहीत. आता रानात तुम्ही त्याला मोकळा सोडता तो जात नाही कुठं. नाही जात नाही मला सोडून कुठेच जात नाही. कुणी पण जावा तो मागच येणार परत जाणार लांब आणि मी तिथून दुसरीकडे चाललं की तिथून आणि माझ्या मागे येणार. त्याला जो पण उड्या घालतो तो उड्या घालणार आणि मागे लागणार. आता तुमचं त्याचं आता बघितलं तर प्रेम लय दिसतंय. कुठं बाहेर जाता का. नाही बाहेर कधीच नाही गेलो. तसं हा बैल दारात आलाय तसं एकही रात कुठेही नाही बाहेर गेलो तर 1 तास 2 तास जास्त जास्त लय 3 तास नाहीतर बाहेर कुठेही नाही कधीच नाही. जाऊच वाटत नाही कारण याला सोडून जाऊच वाटत नाही. जरी गेलं लांब कुठून पण येऊ दे पुढे आवाज जरी ऐकला तर हा गोट्यात थांबरतो. पहिलं यायचं गाडी लावायची ह्याच्याकडे यायचं ह्याला चोरायचं आणि मग घरात जायचं. त्याकडे बघितले तर मित्रांनो माझा पण जीव त्याच्यावर बसलाय. कारण त्या जवळ जो माणूस आलाय त्या सानिध्यात खरंच त्याच्या आठवणीतनं हरण्या कधीच जाणार नाही त्या माणसाच्या. असा हरण्या आहे. तुमचं आणि त्याचं काय नातं काय सांगचाल.
नातं म्हणजे कसं, जसा मला हाय मुलगा हम्म. तसाच हा असल्यासारखा वाटतोय. हम्म. कारण एकही दिवस याशिवाय करमत नाही. घरात हा कुठे बाबा गेला तर नाहीच कुठे, जरी एक दिवस कुठे बाहेर गेला तर पूर्ण असं घर रिकाम असल्यासारखं वाटल्यासारखं वाटतं. मुलग्यासारखाच आहे हा पण मला. इतका जीव लावला याने. म्हणजे मुलाप्रमाणे त्याच्यावर प्रेम करता. हा मुलाप्रमाणे प्रेम करतो. मित्रांनो बघा, त्याला सुद्धा करमत नाही मला सोडून. हरण्याला मालकाशिवाय करमत नाही. आता मी पण गोंजारतोय, मला पण काय करत नाही. एवढा गरीब बैल मी आज पहिल्यांदाच बघितला. त्याला बैल म्हणाय खरंच मला पण बेकार वाटतंय. कारण त्याला बैल म्हणू शकत नाही मित्रांनो आपण. तो माणसापेक्षा देखील हुशार आहे. त्याला हरण्या नावानच बोलायला पाहिजे, कारण त्याला बैल म्हणले तर अपमान होईल. शंकराचा नंद आहे मित्रांनो तो. आपल्यापेक्षा जास्त बुद्धी त्याला. मला तर त्याला बघून असं वाटतंय की बुद्धी माणसाला नसेल तेवढी त्याला बुद्धी आहे. त्याच्या आता दिवसभर कसं असतंय तुमचं? सकाळी त्याचं शेण घाण आवरायचं, मग त्याला वर्कआउटला न्यायचा रानात. त्याचा वर्कआउट त्याला जेवढा लागतोय तेवढा वर्कआउट घ्यायचा, यायचं. मग त्याचं भरडं असतं चारायचं, भरडं चारायचं, पाणी पाजायची, वैरण टाकायची. पण 2-3 तास 4 तास तो निवांत रेस्ट करतो, रवत वगैरे करतो. मग आता हे 4-5चं टायमिंग झालं, परंतु संध्याकाळचं भरडं, वैरण एवढं असतं. तुमचं आता ते जाईन तुमची अटॅचमेंट एवढं आहे ना. तुम्ही सांगितलं एक दिवस त्याला मी लांब बघू शकत नाही, त्याला सोडून जाऊ शकत नाही. ज्यावेळेस तो दावणीला असतो, तुम्ही दिवसभर त्याच्यासोबत असता, त्यावेळेस दोघांमध्ये काय काय चाललेलं असतंय हरण्याने तुमच्यात? कारण नातं जवळच आहे. कुठून पण येऊ दे, त्यानं बघितलं की त्यासोबत बोलायचं. हरण्या इकडे, हरण्या जा. तो पण म्हणजे मी जरी साईडनं जरी चाललो तर तो पुढे येतो गोंधळायला, ये जवळ माझ्या, ये माझ्यापाशी बस, बोल माझ्या संग, मला चोळ. त्याला सुद्धा जास्त करमत नाही लांब राहिलेलं. तो बोलवून घेतल्या घेतो जवळ. मित्रांनो मी गोट्यावर त्यांच्या आलो, ते हरण्याला असं कधीच बैल म्हणून असं ते कधी समजत नाहीत किंवा हा बैल आहे आपल्या दावणीचा. आणि त्याच्या आपण असं बैलाच्या भाषेत बोलू, ते माणसाच्या भाषेत. तुम्ही कायम त्याला माणसाच्या भाषेतच बोलतो. हरण्या इकडे, हरण्या मागस, हरण्या जा. त्याला बैलाच्या भाषेत मी कधीच वापरत नाही. त्याचं नाव हरण्या आहे, बदला येत नाही. त्याला त्या हरण्या नावानं समजतं, त्यामुळे हरण्या म्हणायला लागते. काय काय तुम्ही त्याला सांगता, तो काय काय करतो? तो ऐकतो सगळं. हरण्या मागसर म्हणलं मागसर ना, हरण्या पुढे म्हणलं पुढे ना, हरण्या बस म्हणलं. आता आमच्या मुलग्यानं जरी म्हणलं हरण्या खाली बस, तर तो लगेच बसतो खाली. इतका छान आहे. मित्रांनो आपण व्हिडिओ पण त्याचा घेऊ, कारण शौर्य हा मुलगा लहान आहे, त्याचा पण ऐकतो हरण्या. तो बस म्हणला की बसतो, उठ म्हणला की उठतो. या हरण्याविषयी मला वाटतं जेवढं बोलेल तेवढं सगळं कमीच आहे. काय व्यवसाय काय तुमचा? शेती व्यवसाय आहे माझा. शेती व्यवसाय असल्यामुळे कसं भारतात हा सोबतच असतो. शेतात जरी गेलं तर हा शेतातच असतो माझ्यासोबत. आणि घरात असलं तर काय हा घरातच असतो. त्यामुळे काय ह्याला सोडून जायचा काय विषयच येत नाही. तुम्ही कायम प्राण्यांच्या सानिध्यात असता. होय, हरण्याच्या सानिध्यात असता. माणसात आणि ह्या मुख्य प्राण्यात काय फरक काय जाणवत? माणसांचं कसं झालंय, आपुलकीपणा राहिला नाही. दावायचं प्रेम वेगळं आहे आणि वागणुकीचं प्रेम वेगळं आहे. तसं ह्यांचं फक्त निस्वार्थी प्रेम आहे. ह्यांना दुय्यमपणा काय माहित नाही. त्यामुळे ह्यांचं प्रेम खूप भारी वाटतं. हा बदल आहे माणसाचा ह्यांच्यात. आता ज्यावेळेस हरण्या, आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. जर हरण्या दुसरीकडे कुठे गेला सांभाळायला किंवा काय कारण असतो, तर काय मनामध्ये काय चालेल तुमच्या? मनात राहत ना दुगी असतेच होती. दुसरीकडे जर गेला तर आपलं पोरगं जर आपल्यापासून लांब असेल तर दिवस रात्र त्याचा विचार असतोच नाही आपल्या डोक्यात. तसंच राहते ना. आता लांब जातात की, आता मिलिटरी मॅन वाल्यांची मुलं लांब जातात आर्मीसाठी, पण शेवटी विचार हा आपल्या मुलग्याचा आपल्याला असतोच ना. काय करत असेल, काय करत असेल, काय खात असेल, पोटभर खाल्ला असेल का त्याने, हा विचार असणारच की. जरी गेला दुसरीकडे तर जातच नाही सोडा तो शक्यतो करून, पण गेला तरी पण शेवटी विचार हे राहणार डोक्यात. मित्रांनो त्यांना मी हा का प्रश्न विचारला, कारण जर एखादा प्राणी आपल्या सोबत अटॅचमेंट झालेली असते, नातं एक झालेलं असतं घट्ट, आणि जर तो लांब गेला तर खरंच आपल्याला करमत नाही किंवा कुठल्या गोष्टीत मूड राहत नाही. जसं त्यांनी सांगितलं, तो बैल जीवनात आला तुमच्या, काय वेगळं पण काय जाणवलं?
वेगळं पण म्हणजे प्रेम काय असतं ते ह्या बैलांनी शिकवलं. म्हणजे प्राण्यामधलं प्रेम काय असतं. आधी पण बैल होती, पण याने जसा जीव लावलाय तसं कधी जीव लावायचा काही संबंध झाला नाही ना. पहिला मी बैलांसोबत बैलांसारखंच वागवायचो, कारण बैल होती, पहिला मार्की होती. पण जसा हा आला आणि याने जसा जीव लावला तसं मला काल बाबा ह्यांच्यात बाबा प्रेमाची भावना कशी आहे, काय आहे, बैल सुद्धा किती प्रेम करू शकतात, किती लाड करू शकतात आपला. ह्याच्यामुळं मला जाणवलं त्याने दाखवून दिलं प्रेम म्हणजे काय असतं प्राण्यातलं. ह्या हरण्यानं तुमची प्रसिद्धी भरपूर केली. हो, भरपूर केली. याच्यामुळे मी आता जो इंस्टाग्रामला माझे फॉलोअर्स वगैरे आहेत किंवा ह्याचे व्हिडिओ पडतात, हाय म्हणून माझे फॉलोअर्स वगैरे वाढले. मी बाकीच काय केलं नाही, हा जो काय करतोय ते मी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे माझे म्हणजे आमचे फॅन भरपूर वाढलेत. मैदानात गेल्यावर कशी इंटरेस्ट आहे त्याची? मैदानात गेल्यानंतर पब्लिक बघितलं की तो असा कायम फ्रेश असतोय. 2 माणसांनी धावायला लागतो त्याला मैदानात, शांत उभा राहत नाही. भरपूर रागेट असतोय मैदानात. रेगा म्हणजे मैदान सुटायच्या वेळेला 2-3 माणसांनी धरायला लागतोय, ऐकत नाही, इतका रागेट असतोय मैदानात. आता ज्यावेळेस मैदानात तुम्ही त्याला झोपता त्यावेळेस कशा गाड्या सोडता? कारण आता पद्धत वेगळी, आमच्या इकडे पद्धत वेगळी, तुमच्याकडे वेगळी. आमच्याकडे नोंद करतात गाड्या नंबराप्रमाणे. मग आपलं नावचं अनाउन्समेंट आलं की जाऊन तिथं वेगळ्या गाडी उभा करायची, असं असते आमच्याकडे. नोंदीप्रमाणे नोंद करतात, अनाउन्समेंट झाली आपल्या नावची, जाऊन किती नंबर आपली गाडी नोंद आहे त्या नंबरला उभा करायची. आणि सगळ्या गाड्या आल्या की मग एकदम गाडीची सोडतात एकदम गाड्या, असं असतं. आता ज्यावेळेस मैदानात उद्या आपण हरण्याला नेणार असतो त्याच्या आदल्या दिवशी काय सांगता का त्याला कानात वगैरे की बाबा हरण्या तुला उद्या आज नंबर करायचा? त्याला सांगायला कधी गरज पडली. ज्यावेळी तो आदल्या दिवशी ना त्याला मी दुपारी ऊन असतं त्यावेळी गरम पाण्यात धुवून काढतो. ज्यावेळी त्याला गरम पाण्यात धुतलं की त्याला ऑटोमॅटिक समजतं आपल्या उद्याच्याला रेसमध्ये नेणार आहेत आणि पळवणार आहेत. त्याला सांगायलाच लागत नाही त्याला काय. त्याला कधी मी उपाय ठेवत नाही. तो खाताना जरा वैरण कमी खातो, ज्याला जेवढी लागते एनर्जीसाठी वैरण तेवढीच खातो, फुल फ्रेश असतो. आणि त्या दिवशी आदल्या दिवशी बैलांनी संध्याकाळी उड्या मारल्या की समजा उद्या हरण्या 1 नंबर करणार, त्यात काय विषयच नाही. हे वैशिष्ट्य आहे त्याचं. आता तुम्ही ज्यावेळेस मैदानात जाता त्यावेळेस तुम्ही काय करता? मैदानात जायचं, गाडी उतरायची, याला उतरायचा, गाडीचं सगळं आवरायचं आणि याच्या जवळ थांबायचं, याला धरून उभं राहायचं. सोडताना तुम्ही त्याला धरून उभं राहता का? सोडताना धरून उभं राहायला लागत नाही याला. गाड्यात असं उभा राहिला ना आमच्याकडे धरून उभा राहत नाहीत कोण, आणि ह्याला पण धरायला लागत नाही. हालताना एकदम निवांत हालतो. असं कधी झालंय का आता रेष राहिली, रेषा इथं राहिली आणि तुम्ही इकडून हाक मारली आणि हरण्यानं पार केली? तसं एका मैदानात झालं होतं बेडगला, 2 पळत होता हरण्या आणि थोडी रेष राहिली होती. मी जरा थोड्या अंतरावर पुढे गेलतो आणि हरण्या 2 ला बघतोय की मी 1 ला गाडी पळते, हरण्याची गाडी 2 ला पळते. हरण्या गाडी आपल्याला 1 करायची म्हणून हाक मारली त्याला, तेवढ्यात त्याने तो गाडी मारून साईडला जाऊन 1 झालता, रेगला जाऊन तो एक क्षण झालता चांगला. बघा मित्रांनो, मालकाचं खरंच हरण्या ऐकतो. हरण्या 2 नंबरला होता, त्यांनी हरण्या म्हणून हाक मारली आणि त्याने 1 नंबरचा मानकरी येऊन त्यांना दाखवलं. ज्यावेळेस असं काहीतरी घडत असतं त्यावेळेस काय वाटतं त्याच्याविषयी? खूप अभिमान वाटतो. याची सेवा मला करायला मिळते याचा मला अभिमान वाटतो. आपल्यासाठी तो एवढा धावतो, एवढा कष्ट घेतो, आपल्याला एवढा प्रेम देतो, याची सेवा करायला आपल्याला मिळते याचं मला खूप आनंद वाटतो, सुख मिळतं याच्या सोबत राहण्यात. अभिमान वाटतो बाबा हा बैल माझ्या दावणीला आहे. याच्याकडे बघितलं की तो बैल नसता तर एवढी प्रसिद्धी भेटलीच नसती. कोण कोणाला विचारते हो. याच्यामुळे मी आहे, याच्यामुळे तुम्ही एवढ्या लांबून आला इथं वरती, नाही तर काय आपली ओळख पण झाली नसती. मित्रांनो बघा, जसं त्यांनी सांगितलं मी एवढ्या लांबून आलो. थोडक्यात असं म्हणायला लागेल की हरण्यामुळे माणसं जोडली गेली, हरण्यामुळे माणसं जोडली गेली, बैलामुळे माणसं एकत्र आली. याच्यामुळेच माझ्याकडे माणसं येतात. हा हाय माझ्याकडे म्हणून माझ्याकडे लोक येतात. दिवसभर एक तुमचा व्हिडिओ बघितलाय मी, तुम्ही हरण्याला मोकळा सोडलेला आणि तुम्ही त्याला बोलला की हरण्या पुढे गाड्या येतात रस्त्यात, पाठीमागे, तर पाठीमागे तो आलेला. हो, तो डांबरीवरती गेलता, मी राहणार होतो अजून पाठीमागे. डांबरी जाऊन डांबरीवरती उभा राहिला. अरे हरण्या म्हटलं गाड्या येतात वाहनाला, आत तिकडे जाऊ नको, आत ये. मी इकडून जाऊ का म्हटलं, त्याला वाटलं मी डांबरीवरती येणार आहे तिकडे, म्हणून तो पुढे धावत गेला डांबरीवरती. अरे तिकडे वाहन येतात म्हटलं, मी इकडे जाणार आहे, तिकडे येत नाही, मी जाऊ का इकडे म्हटलं, तो लगेच मागायला मी जात नाही तिकडे म्हटल्या. तो त्याला वाटलं मी डांबरीवरती येणार आहे तिकडे, त्यामुळे तो फास्ट गेलता डांबरीवरती. वाहन येतात म्हटलं मी इकडून जाणार होतो शेतातून, त्यामुळे तो लगेच मागायला माझ्या.
एवढा प्रसिद्ध बैल आपल्या दावणीला आहे, काय चर्चा काय असते बाहेर गेल्यानंतर? बाहेर गेल्यानंतर चर्चा एकच असते, हा बाबा इंस्टाग्राम हरण्याचे मालक आहेत, याच्यामुळे मला बोलतात लोक. हा यांच्या काय यांचे व्हिडिओ येतात, इंस्टा येतात, याच्यावरून हरण्यावरून मला बोलतात लोक. हा हरण्याचा मालक चाललाय बघा, हा हरण्याचा व्हिडिओ हा करतोय बघा, हरण्यासंग हा बोलतोय बघा, असं खूप ठिकाणी झाले. मित्रांनो, त्यांच्या आवाजात एक गोडवा आहे, कारण मी व्हिडिओ बघितले त्यांचे. तुमच्या आवाजात गोडवा असल्यामुळे तो तुमचं सगळं आहे. हा त्याला असं मोठ्या माणसासारखं नाही, लहान मुलासारखं सांगायला, हरण्या असं करू नको र, इकडे र, जा र, असं जर आपण लहान मुलाला जसं समजून सांगतो तसं त्याला सांगायला लागतं. म्हणजे जसं आपण एखाद्या मुलाला सांगतो समजावतो तसं सगळं तो तुमचं ऐकतो. त्यामुळे तुम्हाला पण बरं वाटतं. हा तुम्हाला वाटत नाही मी बाबा बैलाला सांगावले, माझ्या दुसऱ्या मुलाला सांगावले असं मला वाटतं, त्याला सांगायला लागलं की. काय त्याचं असून काय काय प्रसंग सांगतात असं लक्षात कायम तुमच्या राहिले ते? रानात शेतातलं असतेली किंवा शर्यतीतलं असतेली किंवा त्याचा व्यायाम चालू असेल त्यावेळी असतेली? व्यायाम चालू असताना त्याला काय सांगायला लागत नाही, त्याला जेवढा वर्कआउट घ्यायचा आहे, त्याला जेवढा बाबा एवढा वर्कआउट त्याला सांगा, म्हणजे पण माहित असतो बाबा आपला आज वर्कआउट एवढा आहे, तो तेवढ्यात दमत पण नाही वर्कआउटला. आणि वर्कआउट मधून सोडला तो फ्रेश असला तो उड्यात घालायला चालू करतो, त्याचा काय विषयच नाही. शेतात इथनं त्याला मोकळाच नेता का? मोकळा नेतो, कधी बैलासोबत नेतो, कधी मोकळा नेतो. अशी आधी भीती वाटत नाही का असा हरण्याला मोकळा सोडलाय तो कुठे निघून जाईल? सुरुवातीला वाटत होती, खूप भीती वाटायची सुरुवातीला, मोकळा सोडलाय बाबा जाईल कुठे, लांब जाईल, येणार नाही. मग अचानक कसं झालं, एक दिवशी त्याचं दावं सुटलं आणि तो मोकळा पळायला आला इकडून तिकडून, जवळ येऊनच देणार. थोडा वेळ 5 मिनिटं वाट बघितली, तो लांब कुठे जाईनाच, इथेच पळायचा, उड्या घालायला इथेच. परत ना थोड्या वेळा त्याला धरला, बांधला, दुसऱ्या दिवशी बघूया म्हटलं काय करतो, दुसऱ्या दिवशी मोकळा सोडला. दुसऱ्या दिवशी पण त्यानं उड्या घातल्या, पण लांब कुठे गेला नाही. परत मला कळालं का उड्या घालतोय पण इथेच थांबतोय, लांब कुठे जात नाही आपल्याला सोडून. त्याचा स्वभाव वैशिष्ट्य काय सांगचाल? त्याचा स्वभाव म्हणजे खूप प्रेमळ आहे, जीव लावायचा तर हरण्याने लावायचा, एवढा प्रेमळ स्वभाव आहे. त्याला प्रेम दिलं तर तो डबल प्रेम तुम्हाला माघार देणार, इतका प्रेमळ स्वभाव आहे तो. कधी शिंग मारणार नाही कोणाला, कधी असा रागीट पण आहे ना माणसाजवळ येणार नाही, इतका शांत आहे. ह्यो बैल जर दावणीला नसता तर जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो दिसला नसता, कधीच दिसला नसता. ह्या बैलाचं म्हणजे प्रेम काय असतं ह्या बैलांना दावली मला, म्हणजे प्राण्यातलं प्रेम काय असतं. त्यामुळं हा बैल नसता तर हे प्रेमाची भाषा बाबा मला पण मिळाली नसती, आणि हे आमचं प्रेम ही जगाला पण दिसलं नसतं. जर जास्त त्याला किंमत आली तर विकणार का? नाही नाही, त्याला विकायचंच नाही, त्याला विकायचं नाही. का असं काय वाटतं? किंमत जर येत असली तर काय काय लोक विकतात? नाही, काही लोक विकत असतील, पण कसं आहे, शेवटी जीव जडलाय, शेवटी प्रेमाला किंमत नाही. बाकीच्या सगळ्याला किंमत आहे, प्रेमाला किंमत नाही, त्यामुळे त्याला द्यायचं नाही. मित्रांनो, त्यांना प्रश्न मी विचारला आणि त्यांनी उत्तर एकदम सुंदर दिले. प्रेमाला किंमत नाही, सगळ्या गोष्टीची किंमत होऊ शकते पण खरंच प्रेमाची किंमत होऊ शकत नाही. आणि हारण्याच्या आणि त्यांच्या प्रेमातून ते दिसतंयच. तुम्ही डोंगरात त्याला मोकळा सोडता, तो जातो, परत तुम्ही हाक मारता, परत येतो, परत जातो, कसं काय हो? तो उड्या मारला असतो, तो जातो लांब, पण त्याला बोलून ना त्याला कळतो पण आपला मालक पळवालाय, तर तो लगेच माघारी येतो, लांब जात नाही, सोडून जात नाही, जवळ थांबतो, बाकी कोणाच्या जवळ जात नाही. पण मला सोडून कुठे लांब जात, बाकी काय होते कुठं पण जाऊ दे, सोबतच तो. असं कधी वाटत नाही की बाबा पळत आलाय लांबून मारल आपल्याला? नाही, कधी तशी भीती वाटत नाही, कारण तेवढा विश्वासच बसलाय ना त्याच्यावरती. तो उड्या मारेल, शिंग हलवेल, पण एक विश्वास बसला की तो आपला शिंग कधी लावणार नाही, त्याने कधीच लावलं नाही आजपर्यंत, कधीही शिंग लावलेलं नाही आपल्याला, एवढा विश्वास आहे त्याच्यावरती. म्हणजे एखाद्या माणसावर नाही पण जनावर, हा, एखाद्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही, पण मुख्य प्राण्यावर 100% विश्वास ठेवायचा. मित्रांनो, खरंच त्यांचं जे बोल आहेत ना, त्यातनं अभ्यास आपल्याला करायला मिळतो आणि शिकण्याजोग आहे. मुख्य प्राण्यावर विश्वास ठेवा तुम्ही, तुम्हाला तो नाराज कधी करणार नाही, कधीच नाराज करत नाही, आजपर्यंत कधीच केलं नाही नाराज त्याने. सांगितलं, तो आजारात उठल्यानंतर पहिल्या मैदानात त्याला मी सांगितलं होतं, हारने आपल्याला बाजी मारायची आहे मैदानची, अर्धा किलोमीटर अंतर टाकून त्यानं बाजी मारली होती. अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी थांबून झालतं, एवढा पळा होता तो त्या दिवशी. आता मित्रांनो, त्याला थोडं लागलेलं पण होतं. ज्यावेळेस बैल आपले नंबर करत असतात,
पण ज्यावेळेस दुखापतीचा कालावधी असतो त्यावेळेस काय वाटतं, कारण जीवापाड प्रेम करतो आपण त्याच्यावर. वाटतं, खूप वाटतं दुखापतीच्या वेळेला, कारण आमच्याकडे गाड्या कशा एकदम सोडतात ना, दुखापत होते बैलांच्यातनी, वाईट वाटते खूप. पण काळजी पण तेवढीच घ्यायला लागते ना त्यांची. ड्रेसिंग, औषध वगैरे टायमाला करून. त्याला किती त्रास होते ते आपल्याला जाणवतंय आतून, पण आपण काय करू शकतो, त्याला सांगता येत नसते बाबा मला एवढा त्रास होते. आपण सांगू शकतोय बाबा मला एवढं दुखाले, माझं इथं दुखाले, तसं ते सांगू शकत नाहीत ना. त्या टायमाला त्याच्या जवळ बसायचं, तो निवांत मांडीवर डोकं ठेवतो आणि निवांत बसतो शांत, गोंधळल तसं. त्यावेळी समजून घ्यायचं आपण त्याला, पण किती त्रास व्हायलाय त्याला. एका साईडला पैसे ठेवले, एका साईडला हारल्या, काय काय चूज करचाल? पैशाला कोण खाते हो, त्याचं प्रेम आहे म्हणून आपण आहे. पैसा काय आज आहे उद्या नाही, पैसा कोण घेऊन जाणार आहे संग. याचे प्रेमाचे, आमच्या दोघांच्या प्रेमाचे व्हिडिओ जरी जगाने बघितले आमच्या माघारी, तरी बी आम्हाला समाधान आहे, आमचं नाव राहणार आहे. पैसे घेऊन आम्हाला परत कोणी विचारणार आहे, असं नाही का? घरातले काय बोलतात एवढं प्रेम दोघांमध्ये? घरातले म्हणतात तुम्ही दोघं जण काय कुठल्या जन्माचे, एका मागच्या जन्माचे पुनर्जन्मात आलाय काय असं वाटतंय त्यांना घरातल्यांना. तुमच्या दोघांचा जीव एकमेकावर लय म्हणतात, कारण एवढं प्रेम बघायला भेटत नाही. हो की, तो जीवच लावतोय तेवढा. हो, काय वैशिष्ट्य म्हणतो त्याला, जीवच लावू वाटतोय तेवढा. बाहेर कुठं करमतं का तुम्हाला? नाही, कधीच नाही, बाहेर करमतच नाही. जरी 2-3 तास गेलं तरी बाबा नुसतं हरण्या काय करत असेल, त्याने काय खाल्लं असेल का नसेल, लगेच माघारी यायचं, बघायचं, हे असते. बाहेर जास्त वेळ दम निघत नाही बैलाजवळच. बघा मित्रांनो, हे असतंय प्रेमाचं नातं, आणि ते उदाहरण आहे जिवंत, हरण्या आणि हरण्याचे मालक. मैदानातला एखादा असा वेगळा क्षण काय सांगायचा की बाबा खरंच त्या मैदानात तो क्षण झालाय आणि वाईट पण वाटलंय आणि आनंद पण झाला, एवढं प्रेम भेटलंय किंवा काय? असा एक क्षण झालता, मिनिटाचं मैदान होतं बेल्याला, कर्नाटकात गेलतो. एक 30 गाड्या झालत्या नोंद, म्हणजे एक 3-4 मिनिटं पळायचं होतं. 30 गाड्या नोंद झालत्या. आमची गाडीचा नंबर आला 30वा, सगळ्यात शेवटला आमची गाडी सुटली होती. गाडी सुटली, फिरायला गेली, जवळजवळ 400 लोक होती. 400 लोकांनी स्टॉप वॉच लावला होता. मिनिटाचं मैदान म्हटलं स्टॉप वॉच लावतातच. स्टॉप वॉच लावला होता. गाडी फिरून माघारी आली, फिरून माघारी स्टॉप वॉच वर लोक लागली ओरडायला, बाबा हीच गाडी आहे काय, हारणे काय, हारणे काय. कारण कर्नाटक असल्यामुळे आम्हाला त्यांची भाषा कळणार, त्यांची आम्हाला भाषा कळणार. त्या कामात ते ओरडालं की हारणे काय, हारणे. छोटस डबर होतं वाटेत, म्हणजे पळताना नाही असे छोटस डबर होतं. हारण्या तिथं त्या डबऱ्यात पाय अडकून पडला खाली अक्षरशः, म्हणजे मी रेगल तो पडला हारण्या खाली. पण थोड्या वेळ कसं झालं, पब्लिकाने जाऊन सोडला त्याला, साईडला घेतला. गाडी हे काय पंच म्हणली आता गाडी बाद झाली, बक्षीस ढकले पाहिजे. मग 400 लोकांनी आग्रह केला, नाही नाही नाही, हा हरण्या डबल पळाच पाहिजे, हा हरण्या डबल पळाच पाहिजे, काय पण करा, हा बैल इतक्या स्पीडनं पळाय, त्या बैलाला बघून डबल सोडाच तुम्ही, काय पण करा. पण ती पंचांचा नियम अटी असल्यामुळे तो डबल काय पळू शकला नाही. पण अक्षरशः दुःख वाटलं बैल पडलेलाच, पण आनंद पण इतका झाला बाबा. 400 लोकांनी बाबा बैलाला बघून, याचा पळ बघून बाबा हा बैल पळाच पाहिजे इतका आग्रह केलता. त्यांची आम्हाला भाषा कळत नव्हती, आमची त्यांना कळत नव्हती, पण त्यांनी बैलाला बघून इतका त्यांनी आग्रह केलता. त्यावेळी खूप खूप म्हणजे खूप भारी वाटलं बाबा, बैलावर एवढं प्रेम करतात आमच्या बैलावर, ह्या हरण्यावर एवढं प्रेम भेटलं, काय वाटलं होतं? खूप अभिमानानं, अशी म्हणजे आपला मुलगा एखादा बाबा मोठं मेडल कुठलं घेऊन येतो, ज्यावेळी आई वडिलांना काय अभिमान वाटतो, त्यावेळी मला तेवढा अभिमान वाटला बाबा, हरण्या बाबा मी हरण्याचा व्हिडिओ संपत होती, मला एवढा अभिमान आहे, एवढा अभिमान वाटला होता मला. त्यानं माझ्यासाठी काय तर केलंय, माझं नाव त्यानं मोठं केलंय, एवढं मला जाणवलं त्या मैदानात. मित्रांनो, असं बघा किस्सा आहेत हरण्याचं. तर हरण्याचं आणि तुमचं आहे ना प्रेम असंच राहील, हे मी प्रार्थना करतो. आणि आपली मुलाखत इथेच संपवतो. आणि तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला, सगळ्या त्याचा इतिहास सांगितला हरण्याचा, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.